नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे रेशन कार्ड बाबतीत. रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहेत 9,000 रुपये प्रति महिना. तर आता पाहूयात आपण यासाठी कोणते नागरिक पात्र असणार आहे, कोणत्या कलरचं रेशन कार्डला ही सुविधा लागू असणार आहे. तर पाहूयात आपण काय आहे डिटेलमध्ये ही योजना किंवा ही सुविधा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नक्की काय आहे पात्रता किंवा कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या नागरिकांना हे पैसे मिळतील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला पाहूयात सविस्तर माहिती. ह्या राशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये प्रति महिना. पहा कोणते नागरिक पात्र. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या नवीन योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार यापुढे शिधापत्रिका धारकांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. ही योजना राज्यातील सुमारे 40 लाख शिधापत्रिका धारकांना लाभदार ठरणार आहे. तर सुमारे 40 लाख नागरिकांना किंवा 40 लाख रेशन कार्ड धारकांना ही योजना लागू होणार आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर किती पैसे जमा होणार पाहूया. पूर्वीच्या व्यवस्थेत शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून कमी किमतीमध्ये तांदूळ, गहू, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत होत्या. मात्र या पद्धतीत अनेक समस्या होत्या. स्वस्त धान्य दुकानांमध्ये अव्यवस्था, दुकानदाराची अनैतिक वर्तणूक, धान्याचा तुटवडा अशा अनेक अडचणींमुळे गरीब नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. अनेकदा गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी लांब लांब रांगा लावाव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात. सगळ्यांना माहिती आहे आता रेशनच्या दुकानात गेल्यावर तर बरीच लाईन असते, कारण बरेच रेशन कार्ड धारक धान्य घ्यायला तिथे येत असतात. तसेच कधी कधी असं होतं की धान्यच नाही आलेलं आहे सरकारकडनं, असं किंवा धान्याचा तुटवडा पडतोय. परत ते जे चालवतात दुकान ते पण त्यांची वागणूक पण अशी काही व्यवस्थित नव्हती असं समोर आले. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आहे. नवीन योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना वर्षभरात एकूण 9,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार हा पैसा खर्च करण्यास स्वातंत्र्य मिळणार आहे. ते आता केवळ अन्नधान्यावर खर्च करण्यास बांधील राहणार नाहीत, तर त्यांच्या इतर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील पैशांचा वापर करू शकतील. या नवीन योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य देणे हा आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार खर्च करण्याची संधी त्यांना मिळेल. उदाहरणार्थ, एखादे कुटुंब त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तसे करण्याची मुभा असेल. दुसरे कुटुंब आरोग्यावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांनाही तशी संधी मिळेल. याशिवाय ही योजना गरीब कुटुंबांना बचत करण्यास देखील प्रोत्साहित करेल, जे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त धान्य तर मिळणार आहे, पण त्यासोबतच बाकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पण त्या गरीब कुटुंबांना पैसे मिळणार आहेत. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल असं सरकारचं म्हणणे आहे. आत्तापर्यंत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती. मात्र आता त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते पैसे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार वापरू शकतील. त्यामुळे त्यांच्या समाजात अधिक सन्मानाने वागलं जाईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचे स्वागत करताना सांगितले की यामुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होईल. त्यांना पैसे थेट मिळत असल्याने ते इतर गोष्टींसह स्वस्त धान्यावर खर्च करू शकतात. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल आणि त्यांच्याकडे अधिक पर्याय असतील. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून सरकारच्या योजनेमागील दृष्टिकोन स्पष्ट होतो. सरकार गरीब कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा काय म्हणाले एकनाथ शिंदे. ते म्हणालेत की यामुळे गरीब कुटुंबांचा जो अतिरिक्त खर्च किंवा जो काय आहे त्यांना मदत होईल, त्यांच्यासाठी हातभार लागेल थोडासा, तसेच त्यांना सन्मान मिळेल अधिक. त्याच्यामुळे ही योजना काढलेली आहे. तर बघा काय पुढे काय. या योजनेमुळे गरीब कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत ते बहुतांश खर्च अन्नधान्यावरच करत होते, मात्र त्यांना आता इतर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करण्याची संधी मिळेल. उदाहरणार्थ, ते आता त्यांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणावर अधिक खर्च करू शकतील, चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा घेऊ शकतील किंवा त्यांच्या घराची दुरुस्ती करू शकतील. याशिवाय त्यांना थोडी बचत करण्याची संधी देखील मिळेल, जी त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी उपयोगी पडेल. म्हणजे फक्त रेशन कार्डवर धान्य मिळते त्याच्यामुळे फक्त ते धान्यावरच खर्च करू शकतात. बाकीचा त्यांचा अतिरिक्त खर्च त्यांना पूर्ण करता येत नव्हता. किंवा जसं की मुलांचं शिक्षण असेल, परत काही आरोग्य संबंधित तक्रारी निर्माण झाल्या घरात कोणाला, त्याच्यावर पण खर्च करणं त्यांना परवडत नव्हतं किंवा त्यांना करता येत नव्हतं. तर आता ह्या योजनेमुळे त्यांना बाकीच्या गोष्टी करता येणार आहेत आणि नक्कीच त्यांना खूप मदत होणार आहे. तसंच त्यांचा अतिरिक्त खर्च असेल किंवा त्यांची बचत असेल, तेही सगळं त्यांना करायला मिळणार आहे. तर बघा खूप चांगली योजना सरकारने काढलेली आहे. त्याच्यामुळे खूप जास्त ग्रामीण व्यवस्था किंवा जे गरीब कुटुंबांना खूप चांगली मदत होणार आहे.
या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची शक्यता आहे. गरीब कुटुंबांकडे आता खर्च करण्यासाठी अधिक पैसे असतील. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यवसायांना फायदा होऊ शकतो. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, कारण आता अधिक लोक बँक खाते वापरतील. ठीक आहे. तसेच ग्रामीण भागात त्यांना जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा काय असेल ते करू शकतात या पैशामुळे. तसेच ते गुंतवणूक करू शकतात पैशांची, जेणेकरून त्यांना भविष्यात खूप चांगलं एक व्यवसायाचं किंवा उत्पन्नाचा मार्ग निर्माण होईल, असं काहीतरी त्या पैशाने करू शकतात. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हानं देखील असू शकतात. सर्वप्रथम सर्व पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही बँकिंग सुविधा पुरेशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारला प्रथम या भागात बँकिंग सुविधा वाढवण्यावर भर द्यावा लागेल. दुसरे म्हणजे या योजनेची माहिती सर्व लाभांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान असेल. बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लोकांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा समजावून सांगण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. म्हणजे आता हे थोडे स्टार्टिंगला प्रत्येक योजने स्टार्टिंगला काहीतरी थोडंफार आव्हाने असतातच, की जसं की ग्रामीण भागात बऱ्याच किंवा कुटुंबात अजूनही बँक खातं नाही किंवा अजूनही काही त्यांना डिजिटलायझेशन नाही झालेलं किंवा तेवढंच त्यांना माहिती नाही गोष्टी, तर त्या माहिती करून देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच या योजनेमुळे स्वस्त धान्याच्या दुकानांचं भवितव्य काय असेल, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या दुकानावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे सरकारला लोकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था करावी लागेल. याशिवाय या योजनेमुळे महागाईचा परिणाम गरीब कुटुंबावर अधिक होऊ शकतो. आतापर्यंत त्यांना स्वस्त दरात धान्य मिळत होते, मात्र आता त्यांना बाजारभावाने धान्य खरेदी करावे लागेल. त्यामुळे महागाई वाढल्यास त्याचा थेट परिणाम या कुटुंबावर होऊ शकतो. म्हणजे जसं की योजनेचा जो फायदा आहे तसं तोटा पण आहे, की ती दुकानं बंद केली धान्याची किंवा रेशनची, तर त्या रेशन दुकानात काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या रोजगाराचं काय, त्यांच्या नोकरीचं काय, त्यांना पैसे कुठून मिळणार, उत्पन्नाचा मार्ग त्यांचा बंद होणार आहे. तर राज्य सरकारला आधी त्यांचं व्यवस्था करावी लागेल, त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि मगच ही अंमलबजावणी करावी लागेल. तसेच गरीब आपण म्हणू की ठीक आहे पैसे दिलेत, पण आता त्यांना रेशनचं धान्य खूप कमी किमतीत मिळत होतं, पण आता त्यांना ॲक्च्युअल प्राईस म्हणजे जी बाजारात जी किंमत आहे, गहू ज्वारी काय असेल त्या किमतीत त्यांना ते घ्यावं लागणार आहे सगळं सामान. त्यामुळं त्यांचा पण खर्च जास्त वाढणार आहे असंही म्हणणं आहे. तर पाहूयात पुढे अजून ते करतीलच काहीतरी सरकार, पण योजना नक्कीच चांगली आहे. थोडक्यात महाराष्ट्र सरकारची नवीन योजना गरिबांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य आणि सन्मान मिळणार आहे. तर खूप चांगली योजना आहे. आता ही अंमलबजावणीमध्ये थोडीशी आव्हानं आहेत, ती सरकार नक्कीच बाजूला करायला ही योजना लवकरच चालू होणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.